बातमी आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलेले, कारण की या रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय आणि आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातली एकदम धक्कादायक माहिती समोर येते। मंगेशकर रुग्णालयाने पुणे महापालिकेचा तब्बल 27 कोटी 38 लाख रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकवला असल्याचं समोर आलेलं आहे। मंगेशकर रुग्णालयाच्या थकीत प्रॉपर्टी टॅक्सचं बिल आता साम टीव्हीच्या हाती लागलं असून मंगेशकर रुग्णालयानं 2019 पासून हा टॅक्स थकवलेला आहे। महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं भरलेला नाहीये। पुणे महापालिका 2019 पासून मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत प्रॉपर्टी टॅक्ससाठी पाठपुरावा करत असून पैसे भरल्याशिवाय रुग्णांना ॲडमिट करून न घेतल्याने मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात काही दिवसांपूर्वीच सापडलं होतं। तर दुसरीकडे आता महापालिकेच्या कोट्यावधींचा प्रॉपर्टी टॅक्स मंगेशकर रुग्णालयानं थकवल्याचं समोर आलेलं आहे। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाचा पुणे पोलीस जबाब नोंदवणार असून पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवला जाणार आहे। राज्याच्या वैद्यकीय समिती सहधर्मादाय सहआयुक्तांच्या 4 जणांच्या समितीकडून तपास केला जाईल आणि त्यानंतर पोलीस सुद्धा या संदर्भातला जबाब नोंदवणार आहे। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। महापालिकेनं महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाकडून आता खुलासा मागितलेला आहे। याआधी सुद्धा उडवाउडवीची उत्तरं मंगेशकर रुग्णालयाकडून देण्यात आली होती, खुलासा करण्यात आला होता, मात्र त्या खुलासावर मृत महिलेचे कुटुंबीय मात्र समाधानी नव्हते। खोटं बोललं जातंय रुग्णालयाकडून असं वारंवार आरोप त्यांनी केलेला आहे। यानंतर पाहूया झटपट 100 बातम्या। मनसेच्या मराठी सक्तीवरनं वकील गुणरत्न सदावर्ते चांगलेच आक्रमक झाले। मी मराठी हिंदी इंग्रजीमध्ये बोलेल, मेरी मर्जी असं सदावर्तेंनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांचे कार्यकर्ते जिथे लोकांचा अपमान करत असतील तिथे त्यांना सन्मानित करू असं सदावर्ते म्हणतात। कल्याणमध्ये मनसे आक्रमक होत बँकांना निवेदन देऊन 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे। 15 दिवसांमध्ये मराठी भाषा शिकावी, तसेच येत्या 15 दिवसांमध्ये बँकेतील व्यवहार मराठीत झाले नाहीत तर दिलेले पेपरवेट कुठे कुठे लागतील याला आम्ही जबाबदार नसू असा इशारा देखील यावेळेस मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला। एसआरए मुद्द्यावरनं पुन्हा एकदा ठाकरे गट आणि मनसे आमने-सामने येण्याची शक्यता आहे। आमदार आदित्य ठाकरे एसआरए कार्यालयामध्ये सीईओंची भेट घेणार आहेत। यावेळेस वरळीच्या प्रेमनगर आणि सिद्धार्थनगरमधील एसआरए प्रकल्पाच्या मुद्द्यावरनं ही भेट झाली। 2 दिवसांपूर्वीच याच मुद्द्यावरनं मनसेनं आंदोलनही केलं होतं। स्विगीच्या भिवंडी येथील गोदामात उंदरांचा सुळसुळाट आणि झुरळांचा वावर असल्याचं आढळलेलं आहे। विशेष म्हणजे झुरळ आणि उंदीर थेट खाद्यपदार्थांवर ठेवलेल्या भागात वावरताना दिसतात। या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांनी गोदामावर धडक देत व्यवस्थापनाला जाब विचारलाय। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आता 7 तारखेला सुनावणी होणार आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी होती। दरम्यान मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आलेलं। पुण्यातील आरटीओ चौकामध्ये टवाळखोरांचा धुडगूस पाहायला मिळाला। आरटीओ ऑफिसमधील पेट्रोल पंपावर या असणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली। कर्मचाऱ्याला 8 ते 10 टोळक्यांकडून बेदम मारहाण केली गेली। दरम्यान बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडली। अपघात विभागात 2 गट आमने-सामने आले। उपचारासाठी आलेल्या जखमी आणि नातेवाईकांना सुद्धा धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येते। झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। नाशिकच्या इगतपुरी येथे घटना घडली। जमावाने पोलिसांचे कपडे फाडले। संबंधित व्यक्तीने फाशी घेतल्याचा दावा केल्यामुळे आदिवासी समाज आक्रमक झाला।
माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची पत्नी तेजस्वी घोसाळकरांना व्हॉट्सअॅप ग्रुपवरून धमकी देण्यात आलेली आहे। अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। दरम्यान या संदर्भात बोरिवली एमएचबी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कान्होजी जेधेंच्या वंशजांना धमकी देण्यात आलेली अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकरांनी युवराज जेधेंना धमकी दिल्याची माहिती मिळते। दरम्यान निधीच्या मागणीचं निवेदन फाडून धमकी दिल्याचा आरोप युवराज जेधेंनी केलाय। तर या संदर्भात युवराज जेधेंची अजित पवारांकडे तक्रार देखील करण्यात आलेली आहे। उत्तर प्रदेश सपाचे खासदार राम सुमनलाल यांच्या विरोधात राजपूत समाजकरणी सेना यावेळेस आक्रमक झालेली आहे। कनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप उद्यानामध्ये राम सुमनलाल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्यांचा हार घालत मोर्चा काढण्यात आलेला आहे। सुमनलाल यांनी महाराणा प्रताप यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे पडसाद उमटलाय। उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका 50 वर्षीय इसमाला लग्नाच्या 25व्या वाढदिवशी नाचताना हार्ट अटॅक आलेला आहे। वसीम सरवत आपल्या पत्नीसोबत लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नाचता नाचता खाली कोसळले। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झालेले संतप्त शिवसैनिकांनी मंगेशकर रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकत निषेध केला। रुग्णालयावर कारवाईचीही मागणी करण्यात आलेली आहे। दीनानाथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी पालेकर यांच्या तोंडावर बनावट नोटा मारून फेकण्यात आलेल्या आहेत। शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत पालकर यांच्या तोंडावर खोट्या नोटा फेकल्या। गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर सर्व स्तरातून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीका होतीये। शिवसैनिकांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये वैद्यकीय अधीक्षकांना खोट्या नोटा दिलेल्या आहेत। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने 10 लाख रुपये न दिल्याने गर्भवती स्त्रीवर उपचार करण्यास नकार दिला होता। त्यानंतर नकली नोटा देत शिवसेनेकडून निषेध नोंदवण्यात आला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणामध्ये भाजपाच्या महिला कार्यकर्ता आक्रमक झाल्या। भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी अश्विनी घैसास यांनी रुग्णालयाची तोडफोड केलेली आहे। गर्भवतीच्या मृत्यू झाल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला। शिंदे गटानं मंगेशकर रुग्णालयाबाहेर तिरडी आंदोलन केलेले आहे। तसंच प्रशासनाला जाग येण्यासाठी आसूड आंदोलनही करण्यात आलं। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर आप आणि आंबेडकरी संघटनांनी आंदोलन केलेलं आहे। यावेळेस हॉस्पिटलवर आंबेडकरी संघटनांनी नकली नोटा उधळल्या। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या नामफलकावर देखील नकली नोटांचा हार घालण्यात आला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालामध्ये आम्हाला मान्य नाही, अहवाल खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचा आरोप मृत तनिषा भिसेच्या कुटुंबियांनी केलेला आहे। डॉक्टर घैसास यांनी 10 लाख रुपये भरण्याचं कोटेशन लेखी स्वरूपात दिलं होतं। या संदर्भातले आमच्याकडे सर्व पुरावे असल्याचं भिसे कुटुंबियांनी यावेळेस म्हटलेलं आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। महापालिकेनं महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाकडून खुलासा मागितलाय। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली। या घटनेची चौकशी करण्याची धर्मादाय सहआयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। दीनानाथ रुग्णालयातील प्रकाराबद्दल उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले। चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असं अजित पवारांनी म्हटलंय। पुण्याचे खासदार आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अखेर दीनानाथ रुग्णालय प्रकरणाची दखल घेतलेली आहे। दोषींवर कारवाईचे आदेश मोहोळांनी दिले असून व्यवस्थापनाच्या चुकीमुळे निष्पाप महिलेचा मृत्यू झाल्याची वेदना त्यांनी बोलून दाखवली आहे।
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी शरीफुल इस्लामला जामीन देण्यास पोलिसांनी विरोध केलेला आहे। आरोपी बांगलादेशला पळून जाऊ शकतो, त्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यास विरोध करण्यात आलेला आहे। तर आपल्या खोट्या प्रकरणात गोवल्याचा शरीफुलचा दावा आहे आणि या प्रकरणी पुढील सुनावणी 9 एप्रिल रोजी होणार आहे। सैफ अली खानवर हल्ला झाला आणि आता आरोपीला जामीन नको असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान मुंबई पोलिसांकडून कोर्टामध्ये उत्तर दाखल करण्यात आलेले। शरीफुलने सर्व आरोप फेटाळले असून अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणामधली मोठी अपडेट आपण पाहतोय। मुंबईतल्या मालाडमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर येतोय। मालाडच्या मालवणी भागात दिवसाढवळ्या एका रिक्षामध्ये 2 तरुण मुली नशा करताना दिसल्यात। धक्कादायक म्हणजे मालवणी भागामध्ये खुलेआम ड्रग्ज मिळत असल्याचे या मुली कबूल करतायत आणि 200 रुपयाला ड्रग्जचा पाऊच मिळत असल्याचे या मुलींनी सांगितले। या व्हिडिओमध्ये इथली तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात अडकल्याचा धक्कादायक चित्र समोर येत आहे। गलत की हाँ 200 रुपये क्या मिलता है पी के बहन तुम लोगों को? ये पी के क्या मिलता है? थोड़ा नशा हट जाता है। अरे सिगरेट पी लो ना, ये कितना बेकार नशा है ये। अभी क्या करें, आदत है। लेकिन मिल रहा कहते मिलता कैसे? अंदर गए थे कि क्या नाम पे, क्या नाम है पट्टे पे जो बेचता उसका नाम क्या है? घोड़े वाला। घोड़े वाला। क्या करेंगे, अभी टंकी में तो पी रहे। मन लेकिन बेपूरी तुम लोग की लाइफ खराब हो जाएगी यार। मैं टंकी में रहता हूँ, कैसे सिगरेट तक पियो ना। नहीं जमता सिगरेट हम लोग। ये पहले दे रहा ये ऐसा सर है ना पूरा पकड़ लेता हम लोग का। इधर मत पियो, इधर पे इधर बैठ के ये रोड पे। अच्छा जल्दी करके काम खत्म करो यहाँ से दोस्त। तुम रिक्शा वाले? हाँ मैं भी परेशानी में आऊँगा। तुम डेली घुमाते क्या इन लोगों को? आज मिली गलत की हाँ 200 रुपये क्या मिलता है पी के बहन तुम लोगों को? एक दे रहे। ये पी के या धक्कादायक बातमीनंतर पाहूया झटपट 100 बातम्या। डझनाला 1000 रुपयावर गेलेला आंब्याचा दर आता शेकड्याला आलेला आहे। आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने आंब्याचे दर उतरू लागलेले। साधारणपणे दरामध्ये 40 ते 50% घट झालेली। 15 एप्रिल नंतर दरामध्ये आणखीन घट होण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेने आणखी 98 अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केलेली आहे। यामध्ये मुंबई सांक्राईल या दरम्यान 6 अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे। यामध्ये उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या 1156 वर पोहोचली, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळतोय। आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना मोठा त्रास होण्याची शक्यता आहे। विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते 3:30 पर्यंत ब्लॉक असणार आहे, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे। महायुती सरकारकडून मुंबईकरांना आणखीन एक गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। मुंबई मेट्रो ॲक्वा लाईनचा दुसरा टप्पा 10 एप्रिल ते 15 एप्रिलच्या दरम्यान कार्यान्वित होण्याची शक्यता आहे। महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना सरकारकडून हे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। मुंबई पोलिसांनी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। मुंबई पुढील महिनाभरासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो कंट्रोल, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, हॉट एअर बलून उडवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। ही बंदी आजपासून पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत असणार आहे। नाशिक विमानतळ इथं 5.5 वर्षांपूर्वी नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून दिली, मात्र आता अद्यापही सेवा सुरू होऊ शकलेली नाहीये। त्यामुळे विना नाशिक विमानतळाला पुढे आणण्याचं स्वप्न कसं पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला जातोय। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 वरून 55% करण्यात येणार। याबाबतचा निर्णय जुलैपर्यंत होण्याची शक्यता असली तरी ही वाढ जानेवारी 2025 पासूनच लागू राहील, त्यामुळे महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळवण्यास देखील राज्य कर्मचारी पात्र असणार आहेत।
येत्या 10 एप्रिलपासून मेट्रो 3 आरे ते वरळी दरम्यान धावणार असून प्रवास अगदी 36 मिनिटात होणार आहे. आरे ते वरळी मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांना धारावी सिद्धिविनायक मंदिर सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणं सोपं होईल. आरे ते आचार्य वरळी या संपूर्ण मार्गिकेचं एकेरी भाडं 60 रुपये. मुंबई इंडियन्सला अखेरच्या षटकामध्ये 22 रन्सची गरज होती. मात्र आवेश खाननं अखेरच्या षटकात कमालीची बॉलिंग केली आणि पराभवाचा दणका दिला. पहिल्या बॉलवर षटकार बसलेला असताना सुद्धा आवेश खाननं वॉर्कर टाकत हार्दिकला रोखलंय. लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध अखेरच्या षटकामध्ये शानदार विजय मिळाला. लखनौनं मुंबई इंडियन्सवर 12 रन्सनी विजय मिळवला. लखनौसमोर मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड कायमच खराब राहिलाय. मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पंड्यानं बॉलिंगमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. त्यानं 4 षटकामध्ये 36 रन्स देत 5 विकेट घेतल्या. हार्दिकनं त्याच्या T20 कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच 5 विकेट घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादवनं 43 बॉल्समध्ये 9 4 आणि 1 6 सह 67 रन केले. आवेश खाननं सूर्यकुमार यादवला बाद केलं. सूर्या मैदानावर असेपर्यंत मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला विजयाची आशा होती. लखनौनं पहिल्यांदा बॅटिंग करत मोठी धावसंख्या उभारलेली. पुन्हा एकदा सलामीवीर मिचेल मार्शलनं संघासाठी स्फोटक खेळी खेळली आणि अवघ्या 27 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवलं. मार्शनं 31 चेंडूंमध्ये 60 धावा केल्या. शहापूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस झालेला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना अर्थातच मोठा फटका बसतोय. शहापूरमध्ये सुद्धा अवकाळीचा तडाखा बघायला मिळतोय. शेतकऱ्यांना यामुळे मोठा फटका बसतोय.